मॉनिटर लावायचं मॉनिटर. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, सर्वपरी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, सतोर भक्ती आवडती देवा, हीच थोर भक्ती आवडती देवा, हीच थोर भक्ती आवडती देवा, हीच थोर भक्ती आवडती
Hare
हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्प माया संसाराची ठेविले अनंते, तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, वाहिया उद्वेग दुःखची केवळ, वाहिया उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालूत यावरी भार, तुका मने घालूत यावरी भार, वावो हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पादिं मण्डनं मण्डनाना, तरुण तुलसी माला कंदरकजनेत्र, सदय धवलहासं
विठ्ठल चिंतयामी पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार कलांकांकृते ज्योतिकामोदि वक्त्रम खलानेशवादा पुनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिभूतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते या बन्धुषाराधबला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावृदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्धशङ्करभुजदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्याभा जोडोन्या करचरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माज पंढरीनाथ संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि जयांचे गिर्या स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल भक्ती आवडती देवा संकल्प विमाया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला घेतलेला गायलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत भंगात महाराज देवाला कोणती भक्ती आवडते नवे नवे मानवी शरीर ज्याला प्राप्त झालंय ना त्याला उपदेश करतात विठ्ठल विठ्ठल ज्ञानियांच्या साधकांच्या मायबाप विष्णुमौली ज्ञानोबार आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वानंद निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज साकेगावकर यांच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य भागवत महाराज उगले महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या आखतवाडे गावामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला खंडेरनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यात माझ्या वाट्याला आलेली ही 4थ्या दिवसाची सेवा विठ्ठल विठ्ठल ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आहे आमच्या असणाऱ्या आजीबाई वच्छलाबाई साहूर आजीबाईंचं 2-3 वर्ष झाली तेव्हापासून मला वाटत त्यांची इच्छा होती आमचं महाराज तुमचं कीर्तन आमच्या गावामध्ये व्हावं आमच्या असणाऱ्या आता आजी म्हणजे नातवाला यावं लागतं महाराज आजीनं बोलावलं महाराज या ठिकाणी त्यांची इच्छा होती ज्यांनी फोन केला आमच्या असणारी संजय भाऊ उगले आहेत बरोबर ना नाव आमच्या असणारी अशोक भाऊ उगले पुढे आहेत बाहेर अशोक भाऊ उगले त्यांनी देखील मला फोन केला येत असताना आमच्या असणारे गाडे महाराज कोणते आदरणीय गाडे महाराज त्यांनी देखील मला फोन केला त्या कीर्तना करता महाराज 4-5 लोकांनी फोन केला तारखेची आम्ही ऍडजस्टमेंट केली मागच्या वेळेस सुद्धा तारीख माझी त्यांना भेटलो होतो त्यांनी मला फोन केला पण तारीख काही त्यांना भेटली नाही मागच्या वेळेस मग यावेळेस त्यांनी फोन केला पण ऍडजस्टमेंट करून तारीख घेतली विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हटलं बघा नु या एकल्याचा खेळ मनोनी मेळविला किंवा जमविला असे 2 पाटे आपल्या कीर्तना करता उपस्थित आमच्या गावात आमच्या सोनवणे महाराज आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य सोनवणे महाराज या ठिकाणी आहेत आमच्या गावामध्ये आले होते महाराज ते गाथाईन पारायण करण्याकरता महाराजांना देखील धन्यवाद आहे महाराज नाव देवपारायण गाडे महाराज त्यांनी मला फोन केला तुम्ही महाराज सेम टू सेम मला असं वाटलं भगोरे गुरुजीच काय नो भगोरे गुरुजी सांगायचे दिसले महाराज युट्यूबला तुम्ही नाव सर्च करा भगोरे गुरुजी म्हणून तुम्हाला गायन ऐकायला मिळेल आदरणीय त्यांसारखे महाराज दिसले गाडे महाराज आहेत त्यांना देखील धन्यवाद बाबा तुमचं नाव शिवाजी महाराज नन्नवडे आहेत त्यांना देखील धन्यवाद बाबाला भरपूर वेळा पाहिलं पण वयामानुसार माझ्या काही नाव ध्यानात राहत नाही भरपूर वेळा पाहिला कार्यक्रमात भेट झाली आमची पण माझं नाव काही लक्षात राहील बाबा तुमचं नाव तुमचं काढायचे अमोल भाऊ आहे तुमचं नाव पाटेकर भाऊ आहे बाबा तुमचं नाव दसपुते बरोबर ना महाराज आहे बाबा तुमचं नाव सगळे समस्त आखटवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ आणि पहिली चाल गायली यांचं दोघांचं नाव काय ग्रामस्थच ना गावात आमचे तरुण मंडळी ठिकाणी उभे आहे बाबा तुमचं नाव विनिकर बाबा सुदाम भाऊ का सुदामराव भाऊ आहे त्यांना देखील धन्यवाद सरस्वती मातेनं त्यांच्या हातामध्ये गुरुवार दिले आमच्या असणारे वामन भाऊ महाराज आमच्या लई महाराज भेट झाली लई दिवसापूर्वी भेट झाली आमची आज योग आला आणि आज त्यांचं वादन ऐकायला मिळालं मला फक्त आमची ओळख होती पण वादन कधी ऐकलं नव्हतं मग ते महाराजांकडे होते ना बरोबर ना वामन भाऊ महाराज आहे त्यांना देखील धन्यवाद आहे सरस्वती मातेनं त्यांच्या बोटामध्ये गुरुवार दिलाय आमच्या असणारे वाघमारे महाराज या ठिकाणी आमचं नातं नाही पण आमच्या गावात लोकांचं भरपूर पाहुणे रावळे इथे आहे वाघमारे महाराज आहेत या ठिकाणी आमच्या उगले असे भरपूर पाहुणे रावळे या गावात आमचे नाही पण आमच्या गावात लोकांचे पाहुणे रावळे भरपूर आहेत प्रत्येकाचं नाव काही शक्य नाही सर्वात महत्वाचं म्हणजे माझा आवाज
तुमच्यापर्यंत पोहोचतंय. दादा काय नाव आहे साऊंड सिस्टीमचं? थोरात का? थोरात भाऊ आहे. दादा मला धन्यवाद आहे बरं. तारीख घेताना यांना विचारलं होतं, म्हणलं दादा सगळं ठीक आहे पण साऊंड सिस्टीम कशी व ते मला काळजी करू नका. ते कसं असेल, मला जरा गायचा नाद आहे. नाद वेगळा छंद वेगळा. तर तुम्हाला माझी भाषा, नाद वेगळा असून छंद वेगळा असतो. मला जरा गायचा नाद आहे. दादा सिस्टीम गोडी बघा. उपस्थित आमच्यावर असणारे आजोबा आहेत, आमच्या असणाऱ्या आजीबाई आहेत. 5 आजोबा आहेत. मला त्यापैकी 2 माझ्यासोबत आले. आजीबाई आल्या, आमच्या गवळी आजी आहे आमच्या गावातल्या. भरपूर या ठिकाणी मंडळी आहेत. उपस्थित सर्व पुरुष मंडळी. मला कोणाचं काय नाव माहिती नाही. माझं पहिलं कीर्तन तुमच्या गावामध्ये आहे. परिसरामध्ये माझे भरपूर कीर्तन झालेले आहे. उपस्थित पुरुष मंडळी असतील. आणि सर्वात महत्वाचं आमच्या असणाऱ्या लाडक्या बहिणी, बरं का, लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत. त्यांना देखील धन्यवाद. शूटिंग मध्ये जातात. काय नाव तुमचं दादा? वाघमध्येची का? त्यांना देखील धन्यवाद. सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. चला प्रारंभ करतो. मस्तक माझा पायावरी, त्यांच्यापेक्षा आमच्या मृदंगाचारी होईल तर त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. दोघांपेक्षा तुम्ही ऐकणारे होईल तुम्ही तुमच्या टाळ्या वाजवा. वाजवला तुम्ही सगळे हुशार आहे. सांगणारा एडपाट आहे का काय? सांगणारा एडपाट नाही. सांगणारा असं गुरुजो महाराज लेकरू महाराज विठाल विठाल. तुकोबराचा भगवान सेवे करता घेतला. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पमया संसाराची ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे चितोर भक्ती आवडती देवा. या सप्ताहात मला एक विशेष वाटलं महाराज. वर्ष 81 वय म्हणजे जुनी परंपरा आहे. आणि दुसरं एक विशेष वाटलं मला, जेवढे नमनाला सुरुवातीला मी श्लोक म्हणलो, सगळं समोरच्या मात भगिनी माझ्या जेवढे श्लोक म्हणलो तेवढे सगळे म्हटले विठाल विठाल. आमच्या गावातली गाव आहेत बघा, त्या लोकांची ज्ञानेश्वरी पाठी मारा. तसं तुमचं गाव मला जर धार्मिक वाटते. हे चिथोर भक्ती आवडती देवा, कोणती? संकल्प वे माया संसाराची. हे बघा, भक्ती करत नाही, देवाचं नाव घेत नाही, असा मनुष्य जगात नाही. ज्ञानोबा बोलतात, अध्याय नंबर 12, ज्ञानोबा बोलतात, कसाही मनुष्य असू द्या पण देवाचं नाव घेतो. हरी तरी म्हणतो, राम तरी म्हणतो, कृष्ण तरी म्हणतो, देव तरी म्हणतो. जात मनुष्याची आहे, त्याच्यामुळं भक्ती करत नाही, देवाचं नाव घेत नाही, असा मनुष्य नाही. ज्ञानोबारांची भाषा कोडे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील जाहले असे केवळ माझ्याची ठाई. मनुष्य जाते, भजन करतोय, भक्ती करतोय, पण ऐका ना माता भगिनी, काय आपण जी भक्ती करतो ती देवाला आवडेलच असं मात्र नाही. विठाल विठाल. आपल्याला जे आवडतंय ते माणसानं करू नये. मग देवाला काय आवडतंय ते माणसानं करावं. माता भगिनी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, ऐका बरं ध्यानपूर्वक. तुम्हाला जी भाजी आवडते ती तुम्ही करायला पाहिजे का तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडते ती करायला पाहिजे? तुम्ही आजारी आहेत का? तुम्ही घरी जाऊ मग बोला ना. पतीची आमता अनुसरोनी. आपल्याला नवऱ्याला जी आवडते ती आपण केलं पाहिजे. ऐका ना, अरे आपण केलेली भाजी जर आपल्या नवऱ्याला आवडली नाही, नवरा खुश होत नाही. तत्वज्ञानाप्रमाणे आपण जी भक्ती करतो ना, ती भक्ती देवाला जर आवडली नाही, देव खुश होत नाही. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर
याचा मुलं दृष्टांत आहे. मी वारकरी संप्रदायाचा मोठा दैवत आहे महाराज चैतन्य महाराज देगलूर यांना मुलं दृष्टांत ऐकलंय तर ध्यान बरोबर आहे का. संध्याकाळची वेळ होती म्हटली. नवरा बायको 2 मुलं होते. दिवसभर नवरा कामाला जायचा. ऐका बरं माता भगिनी. आणि दिवसभर नवरा काम करून घरी आल्याच्या नंतर ऐका बरं बायकोनं त्याला मला जेवायला ताट वाढलं. आता बायकोनं जेवायला ताट वाढल्याबरोबर भाजीत अजिबात मीठ नव्हतं महाराज. मीठ टाकायचं विसरली होती बायको. नवऱ्यासमोर ताट आलं. नवऱ्याने पहिला घास तोडला तोंडात घातला आणि तोंडात घास घातल्याबरोबर कळालं भाजीला काही नाहीये मीठ नाहीये. तर बायला मस्त करी कळत नाही तुला स्वयंपाक कधी करू नाही का बाबाला काही शिकवलं नाही का आणि काही शिकवलं नाही का झालं काय म्हणजे भाजीत मीठ नाही म्हणले. भाजीत मीठ नसल्या कारणानं नवरा जे नाही ते बोलला. कोणाला बायकोला. ऐका ना बायको धार्मिक होती प्रवचन ऐकणारी कीर्तन ऐकणारी होती. त्याला वाईट वाटलं. नवरा दिवसभर काम करतोय म्हटले पण त्याच्या मुखात चांगले 2 घास जात नाही. बायकोवरनं वाईट वाटलं. पण ऐका ना मीठ कमी असल्यामुळं मीठ नसल्यामुळं नवरा इतका बोलला. बायकोनं ऐकून घेतलं. त्यानंतर काय बरं दृष्टांत योगायोगानं महाराज त्याच्या शेजारच्या घरी सुद्धा असंच झालं होतं. काय झालं होतं तोही नवरा कामाला गेला होता. तोही घरी आला होता. त्यालाही त्याच्या बायकोनं जेवायला ताट वाढलं होतं. त्यानंही पहिला घास तोंडात घातला होता आणि तोंडात घातल्याबरोबर कळलं होतं भाजीला काही नाहीये मीठ नाहीये. पण जसा पहिला बाईचा नवरा पहिल्या घरचा नवरा तसा बोलला ना खवळला ना यानं तसं केलं नाही महाराज. याला चौथीला बरोबर होतं लहान. पिंट्या काय पप्पा इकडे येतात शाळेत आज गेलतो ना म्हणे पप्पा. काय केलं शाळेत जाऊन बघा ना पप्पा 4थी मध्ये माझा 1 नंबर आलाय. काय मग पेंट्या विचारे म्हटले. शेतकरी मला तिकडून गोड सांगतो दृष्टांता. काय पेंट्या विचारे म्हटले माझा असं आहे का. एक काम कर बाप्या काय 4थीला 1 नंबर आणला ना. एक काम कर काय 10वीला पण 1 नंबर आण. मग काय करे पप्पा ऐक ना म्हटले काय 10वी झाली रे झाली 12वीला पण 1 नंबर आणायचा. मग काय करे अरे सांगतो म्हटले ऐक ना 12वी झाली रे झाली म्हटले तुम्ही उच्च शिक्षण घेण्याकरता पुण्याला पाठवेल. पुन्हा तिथं काय पुन्हा जुनी म्हणे बघा पुन्हा शिक्षणाचं माहेर घरी. ऐक पप्या म्हटले काय उच्च शिक्षण घेण्याकरता तुला पुण्याला पाठवेल. मग काय कर अरे सांगतो म्हटले ऐक ना म्हणे काय उच्च शिक्षण घ्यायचं आणि एक काम करायचं काय मोठ्या पगाराची नोकरी कमवायची. काय करायचं मोठ्या पगाराची नोकरी कमवायची. ऐक म्हणे बाप्या काय सुरुवातीला 10-20 नाही मग सुरुवातीला म्हणले 50,000 पगार झालो पाहिजे अशी मोठी नोकरी कमवायची. मग सांगतो म्हणजे ऐक सांगतो म्हणजे काय ऐक बाप्या काय पहिला पगार झाला रे झाला. ऐकतोय बाप्या सांगा ना बाप्पा ऐकतो ना म्हणे काय पहिला पगार झाला रे झाला. पुढे बोला ना ऐक बाप्या पहिला पगार झाला रे झाला की अगोदर तुझ्या आईला 1 मिठाचा पोडा आणून द्यायचा. हा कदवाडी पण कधी माझी भाषा गुरुवरच्या तरी मला गुरुपाठ गोड सांगतात. अरे आपण केलेली भाजी आहे आपण केलेली भाजी नवऱ्याला आवडली नवरा खुश होत नाही. अरे आपण जी भक्ती करतो ना ती भक्ती देवाला आवडली नाही देव खुश होत नाही. विठाला विठाला काहीतरी म्हटलं पाहिजे माणसानं. हे बघा भक्ती करत नाही खरंय पण माणूस कधी मरण्याचा पण भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाची सांग भल्या माणसा. याला माहिती नाही काय दादा सिस्टीम दादा एक नाही काय का पेटीला असेल तर बरोबर असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे सदा गोड साखर सोडून दे धनाच्या तुलालसा जग हे गुणाची सांग भल्या माणसा कधी लागेल रे विड्या तुला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची. बोलण्यासाठी भरपूर आहे. भक्ती करत नाही असं मनुष्य नाही. सगळ्या संतांनी भक्ती केली नवे नवे सगळ्या जातीमध्ये संत झाले. बघा अशी जात नाही तर संत झाले नाही. प्रत्येक जातीमध्ये संत आहेत. आमचे कबीर महाराज मुस्लिम समाजाचे होते महाराज. कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान
वाजवा वाजवा वाजवा. गावात जर डीजे आला ना, गावात डीजे आला ना पूर्ण सांगावं लागत नाही तुम्ही नाचायला जा म्हणून. पण इथं मात्र नाचायला कमी असतात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बघा माग एक क्लिप पाहिली होती व्हायरल झाली माझी. क्लिप गाय नाही कीर्तनामध्ये पिंगळा म्हणलो होतो. आणि ते पिंगळा म्हणल्यानंतर मला असाच मुलगा होता छोटासा. त्याला देव नाही कळत, त्याला धर्म नाही कळत, त्याला देश नाही कळत, त्याला पिंगळा नाही कळत, त्याला अभंग नाही कळत, त्याला गवळण नाही कळत. पण पिंगळा मांडण्याच्या नंतर ते पोरग नाचायला लागतंय. ही परमान तशी ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या जातीमध्ये संत झाले. ऐका ना, सगळ्यांनी भक्ती केली, सगळ्यांना देवाचं नाव घेतलं. ऐका ना, भक्तीचा फायदा सांगत असताना महाराज वर्णन करतात की भक्ती इथं कामाला येईल यात नवल नाही, पण ही भक्ती परलोकात सुद्धा कामाला येते. सोनिया भक्तीचा फायदा आहे काय. यम जर आपल्याला न्यायला आलाच, येऊ नाही कोणाला, पण जर आलाच यमापासून सोडण्याची ताकद ही कशामध्ये आहे? भक्तीमध्ये आहे. म्हणून करा हरी भक्ती परलोकी येईल का. महाराज कोणी केली भक्ती? आमच्या कबीर महाराजांनी केली. सगळ्या संतांनी भक्ती केली. महाराज संत सावता महाराजांनी केली भक्ती केली. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा माझा हरी. गबदानी दानी दानी सानी दानी दप गबदानी द कलावती राग्या. कांदा मुळा भाजी. महाराजांना टाळ्या वाजवा तुम्ही सगळेजण. टाळ्या वाजवा महाराज. आणि साधा मला भेटत नाही महाराज. मग बोलत मला जर गायनाचा नाद आहे सांगून जाईल मी तुम्हाला. वाघमारे महाराज नागपूर वाजवतात. प्रत्येक संतांनी भक्ती केली. ऐका ना, कबीर महाराजांनी देखील भक्ती केली. परिणा कबीर महाराज जे बोलायला लागले महाराज ते खरं व्हायला लागलं. त्यानं बरोबर काय का बरं. कबीर महाराजांकडं रोज कितीतरी माणसं यायचे, शंका घेऊन यायचे. आणि शंका सांगितली महाराजांना की शंकेचं निरसन कबीर महाराज करायचे. ऐका बरं, त्यानं बरोबर दृष्टांत ऐका. सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेमध्ये एक मनुष्य, ओ कबीर महाराज. काय दादा, एक प्रश्न आहे माझा. काय बोला ना. ऐका ना कबीर महाराज. काय लग्न करू का नको लग्न. कबीर महाराज म्हटले भल्या माणसा हा प्रश्न तुझा आहे म्हटले. या माझा तुझा प्रश्न आहे, तुला करायचं कर नाही तर करू. निघून गेला मनुष्य.
पुन्हा हो कबीर महाराज लग्न करू नको सांगा ना. दुसऱ्या वेळेस मनुष्य आला, भल्या माणसा तुझा प्रश्न मला सांगू नको. तिसऱ्या वेळेस पुन्हा हो कबीर महाराज लग्न करू नको लग्न. अगोदर 2 वेळेस मागे काढून दिला होता. कशामुळं? तुझा प्रश्न म्हटल्या. आज पुन्हा आलाय, आता मात्र कबीर मला रावलं नाही. भल्या माणसा काय म्हटलं तू? हो कबीर महाराज लग्न करू नको लग्न असं आहे का म्हटले? तुला कळालं नाही का म्हटले? 2 वेळेस मागे पाठवलं, आज पुन्हा आला. कबीर महाराज तुम्ही उत्तर दिल्याशिवाय मी जाणार नाही. 2 जण आले होते, समोर बसले होते. चैत्र महिना होता, दुपारची वेळ होती बघा, कडाक्याचं ऊन पडलेलं होतं. आणि अशा उन्हामध्ये मनुष्य आला. हो कबीर महाराज लग्न करू नको लग्न. दुपारची वेळ होती, ऊन पडलं होतं, चैत्राचा महिना होता. ऐका ना, दुपारच्या 2 वाजता कडक उन्हामध्ये कबीर महाराजांनी आपल्या पत्नीला आवाज दिला. अय, त्या काळात पत्नीला काय म्हणत होते मला माहिती नाही. पत्नीला प्रत्येक भागात वेगळे शब्द आहेत. तुम्ही जर मराठवाड्यात गेलात, परभणी नांदेड भागात, तर बायकोला ही आमची लक्ष्मी आहे असं म्हणतात. तुम्ही जर जळगाव भागात गेला, खानदेश, ती माझी कीर्तन झाली म्हणून मला माहिती, ती म्हणतात महाराज ही म्हणे बाईशी. पत्नीला आवाज देण्याची पद्धत. आपल्याकडे काय म्हणतात? ही माझी बायको आहे. तुम्ही जर पुण्यात गेला काय म्हणतात? ही माझ्या मिसेस आहे. आम्ही सातारा भागात गेलो होतो कीर्तनाला, आम्हाला काही गलात भरून पाणी आणून दिलं. ते नवरा होता सोयीजारी. म्हणजे महाराज काय तुम्ही यांना ओळखलं का? म्हटलं दादा पहिल्या वेळेस तुमच्या घरी आलोय, आम्हाला काय माहिती तुमच्या कोण आहे? ते महाराज म्हटले काय? हे आपलंच बारदानी. मला हसायला लागलं. म्हणजे बारदानी? हो म्हणे महाराज आपलंच बारदानी. ती पण त्याचाच नवरा होता. मी म्हटलं ताई हे कोण आहेत? म्हणले महाराज हे आपलंच बंगाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा आहे, प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते. शास्त्रात असं वचन आहे, आपल्या बायकोला कधी नावानं हात मारू नये. ऐका बरं, आपल्या गुरुला कधी नावानं हात मारू नये. सगळ्यात मोठ्या भावाला कधी नावानं हात मारू नये. आणि शास्त्राचं वचन असे, आपल्यापेक्षा वयानं लहान आहे पण ज्ञान जर मोठा असेल त्याला नावानं हात मारू नये. विठ्ठल विठ्ठल आवाज दिला कधी होय का हो? एक काम कर, काय जरा दिवा लावून दिवा. दुपारची वेळ होती, मला कडक ऊन पडलेलं होतं. अशा उन्हामध्ये दिवा लावून आण असं म्हटल्याबरोबर कबीर महाराजांची पत्नी घरात गेली. ऐका बरं ध्यान बरोबर का? माझ्याकडे बघा माता भगिनी पुरुष मंडळी. घरात गेली कबीर महाराजांची पत्नी, महाराज दिवा लावून आणला. आणि अशा कडक उन्हामध्ये दिवा कबीर महाराजांच्या आणि त्या 2 माणसांच्या समोर ठेवला. ऐका बरं, दिवा समोर आल्याबरोबर कबीर महाराजांना राग आला. कळत नाही तुला? एवढं ऊन पडलं म्हणले, कळत नाही का? दिसत नाही का? असं म्हटल्याबरोबर कसा दिवा आणला असं म्हटले खणक्यान खणक्यान कानाखाली मारली. कोणाच्या? कोणाच्या? बायकोच्या. कळत तुम्हाला? खणक्यान कानाखाली मारली. आणि काने खाली मारली हे पाहिलं कोणी? त्या 2 जणांनी. कोण 2 जण? जे आले होते विचारायला बायको करू का? हे काना खाली मारल्याबरोबर त्यांची आईस्क्रीम झाली. ती म्हणते आपल्या प्रश्नामुळं त्यांच्या दोघात भांडण लागले. म्हणजे आता निघून झाले. थांबा ना, कुठे झाले? नाही येतो म्हणे आता. थांबा ना, नाही म्हणे येतो म्हणे आता. का बरं? अरे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? कबीर महाराज उत्तर जाऊ दे म्हणे खासाड्या, पण आम्ही आता येतो. का बरं? अरे आमच्या प्रश्नामुळं जर दोघांचं भांडण होत असतील तर आम्ही तर न राहिलो बरोबर येतो म्हणले आम्ही. अहो नाही इकडे म्हणले जरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? म्हटले नाही. ऐका ना, कबीर महाराजांनी खणखण कानाखाली मारली. जा घरात घेऊन दिवा असं म्हटल्याबरोबर बायको महाराज घरात दिवा घेऊन गेली. 2 माणसं जवळ आले. ऐकलं का तुम्ही? उत्तर मिळालं का? कबीर महाराज आम्हाला काय उत्तर कळालं नाही बा. मग ऐका म्हणले ध्यानपूर्वक. म्हटले काय? एवढा ऊन पडलेला आहे, एवढा उन्हामध्ये सुद्धा माझ्या बायकोला मी दिवा लावून असं सांगितलं, आणला का नाही? म्हटले आणला. पण का बरं आणला? म्हणून खणखण कानाखाली मारली. काही म्हणली का? म्हणले काहीच नाही म्हटली. एवढा करून सुद्धा दिवा घरात घेऊन जा असं म्हटल्याबरोबर घरात घेऊन गेली. काही बोलली का? म्हटले नाही. मग एक काम करा, काय भेटत असली तर अशी करा. आकदवाडी करंट लागतो तुम्हाला. असे कितीतरी माणसं यायचे महाराज कबीर महाराजांकडे. ऐका ना, असं एक मनुष्य हो कबीर महाराज म्हटले काय? अहो भक्ती करू, भक्ती कशी करायची सांगा ना. कबीर महाराज म्हटले दादा तुम्ही काय करता? म्हटले आम्ही शेती करतो. शास्त्राचं वचन असं आहे, पंचदशी कारणावर वर्णन केलंय. कृषी गौ रक्षवाणी जम. का बरं काय करावं माणसानं? एकटा माणसानं शेती करावी, दुसऱ्या माणसाने नामचिंतन करावं. कबीर महाराज म्हटले काय? शास्त्राच्या वचनाप्रमाणे आम्ही म्हणजे शेती करतो. असं आहे का? काय तुमच्या शेतामध्ये? कबीर महाराज आमच्या शेतामध्ये म्हटले आता कांद्याचं रोप टाकलेलं आहे. दुसऱ्या काळामध्ये काय करायचं म्हणे? काय नाही,
हे रोप काढायचं दुसऱ्या वाफ्यामध्ये लावायचं. इकडून उचलायचं तिकडे लावायचं. काय होतं म्हणजे इकडून उचलून तिकडे जर रोप लावलं, इधर से उखाडना उधर से लगाना, इधर से उखाडना उधर से लगाना, बास बास पास म्हटले अशीच भक्ती करायची. म्हटली काय, जसे ऐका ना इकडं रोप काढून तिकडे लावताना त्याप्रमाणे संसारावरची माया काढायची, भगवंतावरती लावायची. हीच भक्ती थोर आहे. अभंगाचा प्रथम चरण. संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे संकल्पावे आवडती देवा कोणती, संकल्पवे माया संसाराची, संसारावरची माया काढायची, भगवंतावरती लावायची. हीच भक्ती थोर आहे. नाही म्हटले हीच भक्ती देवाला आवडते. शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार आहेत. किती प्रकार बाबा? 9 प्रकार भक्तीचे आहेत. ऐका. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे. आणि 9 प्रकारच्या भक्तीला तुकोबारायचं प्रमाण आहे. तुका म्हणे नवविध भक्ती गाणे तुझे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. पहिली भक्ती शास्त्राने सांगितली कोणती? श्रवणम. म्हणजे कोणती? म्हणजे सगळ्यांची कोणती भक्ती चालू आहे आता? श्रवण भक्ती चालू आहे. महाराज करू आम्ही श्रवण भक्ती, पण या भक्ती केल्यानं कोणाचा फायदा झाला का? ऐका बरं. श्रवण भक्ती केल्यानं किती लोकांचे फायदे झाले. त्यामध्ये परीक्षित राजाचा फायदा झाला की बरं 6 दिवस भागवत सांगितलं आणि परिसरात उद्धार झाला. महाराज परीक्षिती लाहो दिसा साता. कशाचा फायदा? या श्रवण भक्तीचा फायदा आहे. अध्याय नंबर 13 नंबराच्या भाषाभार घोडे नंबरा बोलतात. ऐका ना. इंद्रियाला कोणत्याही प्रकारचं दुःख न देता माणसाला मोक्ष मिळू शकतो. काय केल्यानं? फक्त श्रवण केल्यानं. ऐका आता ओवी. तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रियाही दुःख न देता मोक्ष से आयुता श्रवणाची माझी. श्रवण केल्यानं मोक्ष मिळतोय. महाराज आमच्या पिढ्याने पेढे केल्या म्हणे श्रवण करू करू. अजून कसा मोक्ष मिळाला आम्हाला? विकुंठवासी गुरुवारी इंग्लिश मला दुसऱ्याला सांगायचे. ते म्हणायचे 2 जणांवर दररोज कीर्तन ऐकायचे. माता भगिनी कळतंय ना? 2 जणांवर बायको दररोज कीर्तन ऐकायचे. आणि एक नवरा असा होता म्हणजे बाईचा, तो कधी कीर्तन येत नव्हता. वामन महाराज चला कीर्तनाला. तो म्हणायचा तो कीर्तन तू, मी काय घेत नाही. चला कीर्तनाला. मी येत नाही म्हटलं कीर्तनाला. ऐका बरं श्रवण भक्ती. इकून तिकून बायकोर महाराज ओढीत ताडीत कीर्तनाला आणला. आणून बसला. कीर्तन आणल्या बसून महाराज महाराजा समोर बसला तो. ऐका बरं. कीर्तन ऐकलं घरी गेले. घरी गेल्याबरोबर बायकोने विचारलं का हो आले ते कीर्तनाला? आलो ना म्हटले. नुसता आलो नाही मग समोरच बसलो होतो म्हणते. तुमचं सांगा बरं कोणाचं?
आमचं सांगायला लागला का समोरच बसलो होतो म्हटले असं आहे का खरं आहे ते हो पहिलं कीर्तन आहे हो म्हणे आयुष्यात पहिलं कीर्तन ऐकलं म्हणजे असं आहे का एक काम करा ना काय खरं सांगा म्हटले एवढी श्रवण भक्ती केली म्हटले तुम्ही कीर्तन ऐकलं एक विचारू का काय खरं सांगा महाराजांनी अभंग कोणता घेतला होता पठ्याने कधी कीर्तन ऐकलं नव्हतं तर ना कीर्तन अभंग पण असतो म्हणे तो म्हटला हो म्हणे असं आहे तुमचं गडी माणसाचं म्हणे काय एका गाण्याने ऐका एका गाण्याने सोडून देता बरोबर म्हटलं तुम्ही तो पण तिचा नवरा होता तो नाम सुद्धा बरं आहे आम्ही एका गाण्याने ऐकतो एका गाण्याने सोडून घेतो पण तुमचं असंही म्हटले तुम्ही दोन्ही कानाने ऐकता तोंडाने सोडून देतो बरं बोलतात अरे मोक्ष मिळत नाही असं नाही मोक्ष मिळतो माणसाला श्रवण केल्यानं पण ऐका नवऱ्याची भाषा फार गोड आहे बघा बरं बोलतात मोक्ष मिळत नाही असं नाही मोक्ष मिळतो पण श्रवण करायचं कसं यासाठी ज्ञानोबा दुसरी खर्च करतात परी ते मनाच्या गाणी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा दिखावे श्रवण करायचंय पण कसं करायचं मनाचं कान करून ऐकावं लागतं तेव्हा माणसाला मोक्ष मिळतो आम्ही गुरुवारी पाठामध्ये सांगायचे श्री गुरु उल्हास महाराज सूर्यवंशी ते म्हणायचे मोक्ष मिळतो माणसाला पण केव्हा मिळतो माहितीये का ऐका मायबाप एखादी माता भगिनी आहे आणि त्या माता भगिनीचा मुलगा हरावा 4-5 दिवसापासून माता भगिनी मुलगा शोधत आहे अशा मुलाचा निरोप एखादा मनुष्य घेऊन यावा की माता भगिनी त्या माणसाचा निरोप जितक्या आतुरतेनं ऐकते ना महाराज तितक्या आतुरतेनं जर कीर्तन ऐकलं मोक्ष मिळतो विठाल विठाल पहिली भक्ती सांगितली कोणती श्रवणम दुसरी भक्ती आहे कोणती कीर्तनम श्रवणम कीर्तनम अशी 9 प्रकारची भक्ती तेवढी सांगण्याकरता आपल्याला वेळ नाही ऐका बरं आमच्या गोपिकांनी सुद्धा भक्ती केली कोणाची केली कृष्ण परमात्म्याची केली महाराज एवढं वेळ लागलं कृष्ण परमात्म्याचं कृष्ण ऐका त्यानं बरोबर एवढं वेळ लागलं बघा घरात पाणी असताना देखील सासूबाई म्हटले काय घरात पाणी नाही म्हटले बैला ओलांडोनी रीताकारी घरात पाणी असताना देखील पण कृष्ण परमात्म्याचं वेळ लागलं होतं महाराज भक्ती करतो त्या गोपिका ऐका ना सासूबाई पाणी नाही म्हणे घराला जाऊ का पाण्याला सासू म्हणते ऐक म्हणे काय पाण्याला जाय पण एक काम कर तुझी हरणी नावाची पोर कडेवर घे एवढी बरणी शिंक्यावर ठेव आणि मग जाय पाण्याला गवळणीला एवढं वेळ लागलं तुम्हाला भगवान परमात्म्याचं ऐका ना ते वेळ लागलं लावी मना पिसे गोविंदाचे वेळ लागल्यामुळे झालं काय ऐका ना गवळणीला महाराज आपली हरणी नावाची पोर शिंक्यावर ठेवली बरणी कमरेला घेतली निघाली ना पुढं पाणी आणायला लांबून बघितलं मायबाप कृष्ण परमात्मा आहे जगाचा बाप आहे वेणू वाजवत होता महाराज वृंदावनी वेणू कवनाचा मय वाजे वेणू नादे गोवर्धन वाजे पुच्छ पसरोनी मयूर विराजे मज पाहता भासतियात वराजे वृंदावनी वेणू कवनाचा मय वाजे जगाचा बाप होता महाराज तो सावळे सुकुमार कानी कुंडल मकरा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनिया कस्तुरी मळवट चंदनाची कृष्ण परमात्म्याला बघितलं महाराज बघितल्याबरोबर तिथे बाणावर आली तिला वाटलं आपल्या हरणी नामाच्या पोरीला स्तनपान करू म्हटले पाहायला गेली तर काय निघाली बरणी निघाली महाराज म्हणतात तो बऱ्याच पण गोड वर्ण नाही महाराज बोलतात कृष्ण परमात्म्याला बघितलं महाराज इतकी भक्ती केली होती इतकं वेळ लागलं होतं गवळण घरी जायला निघाली पण गवळणीचं मात्र रस्ता विसरला महाराज मै भोली घर जाने बाट मै भोली घर जाने बाट का बरं असं झालं हेची तोर भक्ती आवडती
इतका वेळ लागला महाराज, इतकी भक्ती केली का बरं? अशी जर भक्ती केली, ही भक्ती देवाला आवडेल. संकल्प होई माया संसाराची महाराज. आम्ही असं जर वागलो काय होईल? महाराज म्हणतात अशी भक्ती करून सुद्धा देवाने मला ठेवलंय तसं राहायचंय. आपण दुसरं चरण. तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवान परमात्म्यानं तर ठेवलं म्हटले तसं राहायचंय, पण लोक तसे राहायला तयार नाही. माझा भगिनी माहिती बघा, आता कीर्तन संपलं, रस्त्याने तुम्ही पायी 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 घरी चालला. ऐकलं तुम्ही? घरी जात असताना तुम्हाला दोन मूर्त्या सापडल्या, एक मूर्ती रामाची, एक मूर्ती रावणाची. तुम्ही कोणती उचलतात? रामाची हुशार आहेत तुम्ही, कीर्तन ऐका हुशार झाले, रामाची बरोबर आहे. दोन बाजू तुम्ही पुढे चालल्या आणि पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं, म्हटले काय? रामाची मूर्ती पितळाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची. आता कोणती उचलतात? रामाची. मला काय सांगू राहिले तुम्ही? माया सगळं रावणा तुझली मारा, तुमचं काय घेऊन बसली होय? माणसं समाधानी नाही, सगळं आहे पण माणसं काय नाही, समाधानी नाही. ठेविले अनंते तैसेची राहावी. मात्र बघितलं ऐका, आता तुमच्या काळात पवित्र तुळशी नाही ऐका, माझ्या काळात पवित्र तुळशीची काय आहे? माळ. ऐकूया, दिसतो तुम्हाला? माळ आहे. तुमच्या काळात मंगळसूत्र आहे, बरोबर आहे. माझ्या काळात पवित्र तुळशीची माळ आहे, तुमच्या काळात मंगळसूत्र आहे. पटकन बोला, दोघांमध्ये पवित्र गोष्ट कोणती? हा, तुळशीची माळ, बरोबर आहे. कीर्तन संपलं का? सगळ्यांनी आपापल्या काळातल्या मंगळसूत्राकडे जाऊन ठेवायची. काय चक्राम झाला का म्हणून तुला इकडं का नाही काही वय? हे विले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे. एक सावता महाराज का आपण बघा, समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे. सगळं करत माणसं पण समाधानी मात्र राहत नाही. बघा माता भगिनी, सुख वेगळं आहे, समाधान वेगळं आहे. तुम्हाला प्रश्न आहे माझा, तुमची मुलगी सासरमध्ये सुखात राहावी का समाधानात? बोला ना तुम्ही.
सुखात राहावी का? सुखात नाही राहावं महाराज, मग समाधानात राहावी. मग मोठा बंगला आहे, मग सुखाच्या गोष्टी आहे, पण एवढा असून देखील जर समाधान नसेल बंगल्याचा उपयोग. सुखापेक्षा कशी पाहिजे? समाधानी पाहिजे. मग चटणी बघा काय ना, विठ्ठल तैसेची राहावे. ऐका बरं, कोण समाधानी राहिलं? ऐका ना, भगवान परमात्म्यानं ठेवलं म्हणत तसं राहिलं. कोण राहिलं? आमचे संत महात्मे राहिले महाराज. ऐका, संध्याकाळची वेळ होती बघा, शिवरंजन, संध्याकाळची वेळ होती बघा. संध्याकाळच्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबाराचं भजन चालू होतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. ऐका बरं माता बहिणी, शांत एवढ्या कथा ऐका. संध्याकाळची वेळ होती बघा, तुकोबाराचं भजन चालू होतं. आणि अशा वेळेमध्ये जिजामातेचा एक माहेरचा माणूस आला. जिजामाता म्हणजे कोण? आवली. आवली कोण? तुकोबाराची बायको. माहेरचा माणूस आला. ऐका ना, तार वाजवलं. तुकोबाराचं माझं लक्ष नव्हतं महाराज. जिजामाता उठल्या, दार उघडलं. ऐका बरं, बघितलं नावाची कन्या शेजारी बसली होती. जुना काळ असल्यामुळं पाहुण्यानं गुळ वाटी काढली, समोर ठेवली. महाराज, तुकोबाराचं लक्ष नव्हतं महाराज बोलण्याकडे. हो महाराज, ऐका ना, लक्ष नव्हतं महाराज तुकोबाराचं. काय लग्न आहे माझ्या मुलीचं, लग्ना करता तुम्हाला दोघाला यावं लागेल. दोघा म्हणजे कोण? तुकोबाराय आणि पत्नी. ऐका ना, त्या माणसाच्या बोलण्याकडं तुकोबाराचं लक्ष नव्हतं महाराज. ऐका ना, पाहुणे गुळ वाटी काढली, समोर ठेवली. पाहुणा निघून गेला. आणि पाहुणा निघून गेल्याच्या नंतर जिजामाता ओरडायला लागला तुकोबाराला. का हो, कळत नाही तुम्हाला काही? पाहुणा होता माझ्या माहेरचा. काय म्हणला पाहुणा? काय म्हणला म्हणजे? जुना काळ होता बाबा, गुळ वाटी काढली होती, समोर ठेवली होती. लग्न म्हटलं माझ्या मुलीचं, लग्ना करता आपल्याला दोघाला बोलवले महाराज. आवले म्हटले काय? ते लग्न आणि तू, मी, माझा देव, माझं भजन, मी काही लग्नाला येणार नाही महाराज. लग्न यावं लागेल तुम्हाला. माता बघितली कथा आहे का? डोळ्यात पाणी येईल तुमच्या ध्यानपूर्वक ऐका. संतांची कथा आहे महाराज. महाराज, लग्न यावं लागेल तुम्हाला. आवले, लग्नाला येणार नाही. यावं लागेल महाराज, लग्नाला येणार नाही. ज्या दिवशी लग्न होतं मला, दिवसामागून दिवस गेले. त्या दिवशी लग्न होतं ना, दिवस उजाडला. महाराज, चल लग्नाला. आवले, तुला त्या दिवशी सांगितलं होतं बघ, मी लग्नाला येणार नाही. येणार नाही मी लग्नाला. महाराज, यावं लागेल तुम्हाला. तुकोबाराची पत्नी मला यावं लागेल. महाराज म्हणायचे नाही, यावं लागेल नाही. वाद विकोपाला गेला बघा. आणि वाद विकोपाला गेल्याच्या नंतर आवली म्हटली, महाराज म्हटले काय, तुम्ही जर लग्नाला आला नाहीत ना, तुम्हाला त्या काळ्या विठ्याची शपथ आहे. कोणाची? काळ्या विठ्या हे म्हणण्याचं सामर्थ्य महाराज फक्त दोघे जणीचं होतं. कोणाचं? एक म्हणजे जनाबाईचं, दुसरं म्हणजे तुकोबाराच्या पत्नीचं होतं महाराज. कोण जनाबाई? ऐका ना, जात्याच्या मुखी खाली देग मोत्याची दाणी, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुन्हे. कोण जनाबाई? ऐका ना, हो द्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी अडचोरीचा माझ्या बरी. ही जनाबाई महाराज. ऐका ना, ही जनाबाईनं म्हणावं, अरे अरे विद्या मूळ माईच्या कारट्या. दुसरी आमची जिजामाता, महाराज लग्नाला यावं लागेल तुम्हाला. आवले, येणार नाही मी लग्नाला. पण भगवान परमात्म्याची शपथ घातल्याबरोबर तुकोबाराने विना गळ्यात घातला. ऐका ना माता भगिनी, दाराच्या बाहेर पाऊल टाकला. पुढे चालले महाराज, लग्नाला चालू. विना घेऊन? हो म्हणजे विना घेऊन चालू म्हणजे. ऐका ना, तुकोबाराने उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं. उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर एकूण ते लेख तेव्हा भगीरथी नावाची एक मुलगा होता. बाबा मला यायचं बाबा लग्नाला. एकूण एक मुलगी महाराज भगीरथी. ऐका बरं, तुकोबाराने महाराज आपल्या एकूण एक लेकीकडे बघितलं, भगीरथीकडे बघितलं. ऐका ना, त्या भगीरथीच्या अंगावरची फ्रॉक माता भगिनी 10-12 ठिकाणी फाटलेली होती महाराज. त्या ठिकाणी 10-12 ठिकाणी फाटली होती. तुकोबाराने लेकीकडे बघितलं, डोळ्यात पाणी आलं महाराज. जिजामातेने पाहिजे, काय तुमच्या घरात? तुमच्या घरात देवा लावले नाही तुमच्या घरात?
तुमच्या घरात दिवा लावायला येईल नाही. ऐका ना महाराज, काय लग्न यावं लागेल तुम्हाला. तुमच्या घरात काय, तुमच्या घरात दिवा लावायला येईल असं म्हटल्याबरोबर ऐका ना, असं कोणता बाप असेल बघा, तुकोबाराने आपले दोन्ही मुलं महाराज मांडीवरती झोपी घातली. ऐका बरं, आणि मांडीवरती झोपी घालून असं कोणता बाप आहे बघा, दाराची बाहेरून कडी लावली आणि तुकोबारा लग्नाला निघून गेले मायबाप. ऐका ना, मंडपापर्यंत जाईपर्यंत तुमच्या घरात काय, तुमच्या घरात दिवा लावायला देईल नाही. तुमच्या घरात काय, तुमच्या घरात दिवा लावायला देईल नाही अशी मनाची जमात आहे. पण ऐका ना, काय आपल्या भक्ताला जर कोणी त्रास दिला ना तर ते मात्र देवाला सहन होत नाही मायबाप. का बरं, लग्नापर्यंत पोहोचले. इकडे जगाच्या बापाने मला पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी जिजामातेचा महाराज भाऊ झाला, भगीरथीचा मामा झाला, तुकोबाराचा मेवणा झाला महाराज. दाराची कडी वाजवली. ऐका बरं, कडी उघडली, दार उघडलं, भगीरथीनं पाहिलं मामा आला, मामा आला. मामा होता का तू मामा नव्हता महाराज, जगाचा बाप होता. मामा कस काय आला रे मामा? भगीरथी तुझी आठवण झाली बघ, तुला भेटायला आलो म्हणते. मामा काय आणलं पिशवीमध्ये? न सांग ना तुम्हा, कळो येते अंतर. बघितल्या बरोबर महाराज पिशवी तयार झाली बघा. मामा काय पिशवीमध्ये? भगीरथी पुढे खाली बसा, 2 मिनिटं बसवा. काय भगीरथी म्हटले? पिशवीमध्ये म्हटले तुला ड्रेस आहे बघ. असं आहे का? हो. मामा काढ ना ड्रेस. माय बा आतापर्यंत घरात दिवा लावायला ते नव्हतं बघा, अशी म्हणाली जिजामाता आहे. तुकोबारायचं महाराज घरी होतं, जगाच्या बापाने मला पिशवी खोलली. ऐका ना माता भगिनी, पिशवी खोल्याच्या नंतर महाराज आतमध्ये वर फ्रॉक काढली महाराज, तर चमचम करत होती महाराज फ्रॉक. का बरं? त्या फ्रॉकीला हेरे मानिक मोती लावली होती महाराज. आतापर्यंत घरात दिवा लावायला गेलं नाही अशी म्हणणारी जिजामाता होती, अवली होती. पण फ्रॉक बाहेर काढल्याच्या बरोबर मायबाप घरात चमचम करायला लागलं. ऐका ना माता भगिनी, मामा अजून काय मग पिशवीमध्ये? भगीरथी तुझ्या भावाला ड्रेस आहे म्हटले. अजून काय? वडिलांना ड्रेस आहे. अजून काय? ऐक ना भगीरथी, काय तुझ्या आईला साडी बघ. मामा कसं काय केलं? मामा काय नाही, तुला भेटायला आलो म्हणलं, दुसरं काय नाही. कुठे गेली आई? कुठे गेली बाबा? मामा दोघा लेकरांना म्हणे आमच्या बाबानं मांडीवरती झोपी घातली आणि आमचे आई बाबा मला सोडून लग्नाला टाकून गेले. मग कोणी पाहुणा रावला नाही का म्हटले? मामा आमच्या बापाला एकच पाहुणा म्हटले. कोणता? ते माझे सोय रे सज्जन सांगाती, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पायात विठी विठोबाचे, पायात विठी विठोबाचे, पायात विठी विठोबाचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा देण्याचा एकच पाहुणे आमच्या बापाला. कोणता? पांडुरंग परमात्मा. कुठे गेले? गेले लग्नाला. ऐका ना मायबाप, सगळं गप्पा झाल्या बघा. जगाच्या बापाने मला भगीरथीला फ्रॉक घातली महाराज, त्या फ्रॉकला नवरत्न लावले होते मायबाप. घरात दिवा लावायला गेलं नाही, पण फ्रॉक बाहेर काढायच्या नंतर महाराज घर चमचम करायला लागलं. ऐका ना माता भगिनी, ड्रेस घातला महाराज, गप्पा झाल्या. आता मात्र मा म्हणता भगीरथी म्हटली काय? येतो मी आता. मामा परत कधी येशील रे मामा? भगीरथीने आवाज दिला. भगीरथी ऐक ना, काय मामा म्हटले तुझा मी, तू कधी पण हात मार, तुझा मामा तुझ्या करता कधी पण हजर आहे. जगाचा बाप महाराज कपडे दिले, अंगात घातले, निघून गेला. इकडे लग्न लागलं, अख्खा मंडप तुकोबाराच्या पाया पडायला आला होता. लग्नाला महाराज आले, लग्नाला महाराज आले. ऐका ना, लग्न लागलं बघा. लग्न लागल्याच्या नंतर काही माता भगिनी होत्या. जिजामाता एक विचारू का तुम्हाला? काय हो, लग्नाला निघालो आम्ही, पण खरं सांगू का तुम्हाला? काय आम्ही लग्नाला निघाल्याच्या नंतर म्हटले आमच्या मागं आमचे पोरं लागले. जिजामाता खरं सांगा ना, तुमच्या मागं तुमचे पोरं लागले नाही का? डोळ्याला पाणी आला आमच्या जिजामातीचा. अहो याच्या घरात काय? यांच्या घरात दिवा लावायला केले म्हटले. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार उपमोडके, आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धागे, जाऊ पुढे
गररा याच्या काळात काय म्हटले दिवा लावायला येत नाही. ऐका ना कशी परिस्थिती असली जिजामाते मला लोकांना सांगितलं नाही. डोळ्याला पाणी आलं होतं बघा. पत्र्याने आपले डोळे पुसले. ऐका ना लग्न लागलं बघा. डोळे पुसले जेवण केलं. तुकोबार आणि पत्नी घरी निघाल्या. तुमच्या घरात काय तुमच्या घरात दिवा लावायला येत नाही. घर जवळ येईपर्यंत सुद्धा जिजामातेने फक्त बाबाचं वर्णन केलं आणि आतापर्यंत म्हणे जिजामाता होती बघा तुमच्या घरात दिवा लावायला येत नाही. पण लांबून मात्र घर पाहिलं तर घर मात्र आज चमचम करत होतं महाराज. नका भाऊ घराकडं. भावाला असेल माझा. माझ्या भावानं कपडे आणून दिला असतील. माझ्या भावानं जेवण आणून दिला. तुमच्या घरात काय म्हटले तुमच्या घरात दिवा लावायला येत नाही. सगळं ऐकून घेतलं तुकोबार आणि मायबा. घरात गेले. उमऱ्यात पहिला पाऊल टाकला. पहिला पाऊल टाकल्याबरोबर भगीरथी नावाची कन्या होती. बाबा काय ग भगीरथी. मामाला तर मामा बघा ना बाबा. किंतु सुंदर फ्रॉक आणले बघा मामानी. मामा होता का तो जगाचा बाप होता महाराज. तुकोबाराने महाराज फ्रॉक बघितली. जगत गुरु तुकोबार डोळ्यात पाणी आलं. आवले नका भाऊ फ्रॉक इकडं. भावाला असेल माझा. माझ्या भावाने आणून दिली असेल फ्रॉक. तुमच्या घरात काय म्हटले तुमच्या घरात दिवा लावायला केलं नाही. आता मला तुकोबाला रावलं नाही. आवले म्हणजे ऐक ध्यानपूर्वक. आतापर्यंत लय ऐकून घेतलं तुझं पण आता मात्र ऐक. काय हो महाराज ऐक. त्या फ्रॉकीला म्हटले हिरे माणिक मोती लावलेले आहे. आवले त्या फ्रॉकीला हिरे माणिक मोती लावलेले आहे. नवरत्न लावलेले आहे. आणि आतापर्यंत घरात दिवा लावायला केलं नाही पण आज मात्र घर लांबून चमचम करतय. ऐक ना आवले कारण असं आहे म्हटले फ्रॉकीला हिरे माणिक मोती लावलेले आहे आणि हिरे माणिक मोती लावल्यामुळं घर चमचम करायला लागले. अशी हिरे माणिक मोती फ्रॉक घेण्याचं सामर्थ्य तुझ्या भावामध्ये नाही हे तुला पण माहित आहे आणि हे मला पण माहित आहे. हे ज्यानं केलंय ना तो जगाचा बाप आहे. माझी कथा संपली. सिद्धांत आहे का. अरे ज्या जगात गुरु तुकोबा राहिला एक कोणते केले होती महाराज भगीरथी. ऐका ना पण तिला काढण्याकडे सुद्धा कपडे नव्हते तरी सुद्धा भगवंताकडं संसारातली कोणती गोष्ट मागितली नाही. का बरं ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. संतांची कथा ऐकली महाराज डोळ्यात पाणी येतं माणसाच्या. ज्ञानोबाची कथा सांगितली महाराज. ज्ञानोबाऱ्याच जगाची आई होती महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. महाराज आपलं संसार म्हटले. का बरं महाराज म्हटले संसार असल्या कारणानं दुःख आणि सुख येतच राहत पण जन्माचं नाही म्हटले. मागच्या जन्माचं कर्म माणसाला भोगावंच लागतं. आपण आता तिसरं चरण
वाहिला उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. हात वर करा सगळेजण, हात वर करा. माझ्याकडे बघा बरं का. हे मुंगळ्यावानी नाही हो, मुंग्यावानी मुंग्यावानी मुंगळ्यावानी नाही बरं, मुंग्यावानी. एक बघा. एक दोन एक दोन एक. तुपा रघुमाई भजन झालं संप्रदाय नियमाप्रमाणे. लोक म्हणले विठोबा तुम्हीच म्हणा, रघुमाई पण तुम्हीच म्हणा. बघा तुम्ही जर भजन केलं नाही आमचं काही जाणार ते काय बा कुणाचे केले ज्याचे त्याचे हित केले. तुम्हाला बाजार कोणत्या गावचा आहे? शेवगावचा आहे का? कोणवाडी असतो? रविवारी. ऐका बरं, तुमचं कोणतं आखतवाडी ना? तुमच्या आखतवाडी गावचे 2-4 माणसं बाजारात गेली, शेवगावला म्हातारा गेली. कळतंय तुम्हाला? तुमच्या आखतवाडी गावचे एक म्हातारी शेवगावच्या बाजारात काय विकत होती? पेरू. पेरू म्हणजे जाम. जाम म्हणजे मुके का झाली नाही ना? पेरू. हा, जाम म्हणजे पेरू. पेरू म्हणजे जाम. 2 रुपयाला पेरू, 2 रुपयाला पेरू. ती म्हाताऱ्याशी म्हणत होती महाराज. आखतवाडी गावचा एक मनुष्य गेला, त्याला वाटलं गर्दी पडली, म्हातारी म्हणे विकायला. आपण फायदा घेतला पाहिजे. काय? 2 रुपयाचा पेरू म्हटले, उचलायचं आणि पळायचं. ते नजर चुकीने मला म्हातारीच्या त्या माणसानं आखतवाड्या गावच्या 2 रुपयाचा पेरू उचलला आणि पळाला. तिला नेमकी पाहिलं म्हातारीने, धरायला धरायला धराय म्हणजे काय? काय झालं म्हणे? चोर म्हणे धरायला. झालं काय म्हणे? 2 रुपयाचा पेरू म्हटले माझा, घेऊन पळ धरायला. झालं काय म्हणे? 2 रुपयाचा पेरू म्हणे, घेऊन पळ धरायला. महाराज अख्ख्या बाजारात माणूस पुढं म्हातारी मागं, माणूस पुढं म्हातारी मागं, माणूस पुढं म्हातारी मागं. म्हातारी इतकी पळली, म्हातारी होती मधली पळली महाराज. म्हातारी पळून 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 पळून, ऐका बरं ध्यान करून, म्हातारीने पळत पळत जाऊन माणूस धरला. ऐका बरं, माणसाला मारलं. मारून नुसतं मारलं नाही, शेवटी म्हातारी भागला नाही. म्हातारी पायाची चप्पल काढून माणसाला मारायला लागली. इतकं मारलं माणसाला, इतकं मारलं इतकं मारलं, म्हातारीची बात चप्पल तुटली. ऐका बरं ध्यान करून, चप्पल तुटल्याबरोबर आमच्या असणारे संजय भाऊ, अशोक भाऊ वगैरे सगळे कसतरी माणसं झाली होती महाराज मंडळी. बऱ्या माणसा म्हणजे 2 रुपयाचं पेरू म्हटले. पण 2 रुपयाचा पेरू करता म्हटले त्या म्हातारीने अख्ख्या बाजारातून चौक घातली. म्हणजे वाढा पाहिजे. मागा गेलं म्हटले. काय गेलं म्हणजे? अरे 2 रुपयाचा पेरू करता म्हटले त्या म्हातारीनं अख्ख्या बाजारात तुला मारलं. नुसतं मारलं नाही, मग पाच चप्पल तुटेपर्यंत मारलं. म्हणजे वाढा पाहिजे. मागा गेलं म्हटले. मग त्या म्हातारी चप्पल तुटली म्हटली, माकडं काय गेलं. तसं तुम्ही जर भजन केलं नाही आमचा काही जाणार परिणाम. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरस्वती सेवटी बा कळवण येईल, सरस्वती सेवटी बा, सरस्वती सेवटी बा कळवण येईल, सरस्वती सेवटी बा. एका जगात आमचे काय बाजाईल, संतांची वचन आहेत. हे जरी नाही का तरी दुसरा मी थोडं म्हणलो. का म्हटलो मला महाराजांनी सांगितलं पाऊस शिवर राहिलाय, आपल्याला वेळेत थांबायचं आहे. आली सावध किती मिनिटं राहिले? 2 मिनिटं. 3 मिनिटं. किती मिनिटं राहिले? 2 मिनिटं राहिले ना? 2 मिनिटात आपल्याला थांबायचं आहे. तुका मनी भार, तुका मनी घालू तयावनी भार, वाहू हा संसार देवा पायी ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली
अजून 5 मिनिटं शिल्लक आहे. ऐका. तुका म्हणी बोल ना बोस आला ना संपायचा ना. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेवेली अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान. याच्यामध्ये बघा श्रावणवरती बोलण्याचा प्रयत्न केलाय. आळंदीला संस्था आहे. 100 वर्ष पूर्ण होऊन गेले बघा. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. आणि संस्था आळंदीला आहे. त्या आळंदीला मला संस्थेमध्ये 4 वेळा पूर्ण केलाय. अभ्यासक्रम पूर्ण करून कीर्तन परीक्षेमध्ये माझा प्रथम क्रमांक आलाय. मोठेपणा सांगा. माझा मोठेपणा नाही सांग, मला सांगायचं का ते पुढे ऐका. आपल्या सर्वांच्या श्रद्धा असतात. परमपूज्य गुरु भास्कर गिरीजी महाराज बाबांनी 2017 साली मला जवळ घेतलं. मला 100 रुपये दिले. डोक्यानं हात ठेवला आणि एक वाक्य बोलले. बाबा बाट म्हटले काय फार मोठा औषध म्हटले. बाबाचं वाक्य महाराज खरं ठरलं. बाबांना कळलं. आपण ज्या बरोबर बोललो होतो ना 1 नंबर आले महाराज कीर्तन परीक्षेमध्ये. बाबांनी देवघरून गाडी काढली. गळ्यापासून पायापर्यंत पुढे एवढा मोठा हार घेतला, फेटा घेतला, शर्टाचं कापड घेतलं, उपरण घेतलं, धोतर घेतलं, सगळं आणलं. महाराज भास्करगिरी महाराजांनी मला सन्मान केला. झाली सेवा. परमपूज्य गुरु भास्करगिरी महाराजांनी समाजसमोर कोण भास्करगिरीजी महाराज एक वाक्य बोल ध्यानपूर्वक ऐका. आणि अयोध्येच्या प्रभू श्री राम मंदिराच्या भूमिपूजना करता महाराष्ट्रातल्या फक्त एका साधूला मंदिर केलं होतं. त्या साधूचं नाव आहे परमपूज्य गुरु भास्करगिरीजी महाराज. झालेली सेवा परमपूज्य गुरु भास्कर महाराजांनी समर्पित. आपल्या भागातले संत आहे महाराज कोण समर्थ सद्गुरु केसनगिरी बाबा. कोण केसनगिरी बाबा ऐका ना. वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी कधी या गावी कधी त्या गावी आपल्या भक्तासाठी धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. सेवा सद्गुरु किसनगिरी बाबा चरणी सद्गुरु जोग महाराज चरणी समर्पित. बाबांच्या आशीर्वादाने काही कमी नाही महाराज. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. महाराज असा जिल्हा राहिला नाही महाराज. महाराज कीर्तन झालं नाही. संपूर्ण महाराज शिंडलो महाराज. 8 महिन्यांनी गुजरात राज्यामध्ये कीर्तन होतो महाराज. म्हणजे मोठेपणा सांगत नाही पण बाबांची माझ्यावर कृपा झाली महाराज. भरपूर कार्यक्रम झाले. रोजचे 2 आहेत महाराज. माझे स्टेटस भरपूर लोक पाहतात. माझ्या रेकॉर्ड झाले. एका दिवस मी 5 कार्यक्रम केले महाराज. सावत महाराज कोणी तुम्ही सर्व माझे स्टेटस पाहतो मला माहिती आहे. ही कृपा कोणाची? कृपा भास्करगिरी महाराजांची ज्यांच्या माध्यमातून ठिकाणी येण्याचं आमच्या असणाऱ्या वत्सला आत्या चाहूर आमच्या गावात पारायणाला असतात. त्या असले का मला टेस्ट राहत नाही पारायणाला. त्या आल्या मी होत असतो महाराज. कार्यक्रम असतात. पण आजीबाईचा योग होता. महाराज तुमचं कीर्तन व्हायला पाहिजे. आजीबाईला धन्यवाद आहे. आमच्या आजीबाई दुसऱ्या ताई आहेत. आमच्या सगळ्या गवळी आजी आहेत. मग त्यांचा आग्रह महाराज आमच्या बहिणीच्या गावात तुमचं कीर्तन हवं द्यावं. त्याही आमच्या बरोबर आले त्यांना देखील धन्यवाद. करपोडे बाबा आहेत. आमच्या दोन्ही आजोबा आहेत. समजते महाराज महाराज म्हणे परत आला. सर्व महाराज म्हणे तुमच्या गावचं भोजन महाराज. तुमच्या गावात किती महाराज लोक आहेत? 4 आहे का? 4 महाराज तुमच्या गावात. वा. पवित्र ते कुळ पावन होतो देश जे ते हरिदास जन्म घेते. सर्वांना धन्यवाद आहे. म्हणतात दादा सगळी मंडळी आहेत. मृदंगाचार्य पेटी मास्टर सर्वांना धन्यवाद आहे. फक्त 1 मिनिट मी तुमचा घेणार आहे. ऐका बरं. फक्त 1 मिनिटात भजन करायचंय. जेवढं मी तुम्हाला सांगितलं 1 जवळ बोलण्याचा प्रयत्न केला. मला सगळं समजलं असेल अशी माझी भावना आहे. समजलं का तुम्हाला? नाही समजलं? ऐका आता 1 मिनिटात. तुमचं कोणतं गाव आहे? आखतवाडी ना. शावगाव तालुका ना. तुमच्या आखतवाडी गावचे 2-4 पोरं पुण्याला शिकायला गेली. कुठं पुष्प शिकायला गेली मात्र गेली पुण्याला. पुण्याला शिकायला गेल्याच्या नंतर पुन्हा तिथं काय होणं एका पोराला नोकरी लागली. तो इंजिनियर झाला. काय झाला? इंजिनियर. आता नोकरी लागली पुढचं काय असतं? छोकरी. बरोबर बोलले बाबा. जेवढी सध्या करता घरी आला लग्न लावून टाकलं. राजा भीमकर लग्न लागलं. त्याचं लग्न लागलं महाराज. बाडवेसर पासाला गोंडाळा. पुढे राहायला गेला पुण्याला. हा साहेब होता. याला सगळे साहेब साहेब म्हणायचे. पण याची बायको मात्र खेडेगावातली होती. हा साहेब साहेब कामाला निघून गेला. या शहराच्या माता भगिनी विचारायच्या त्या बायकोला झालं का जेवण? म्हणजे हा काय म्हणायची? खेडेगावातली होती. हा झालं का नाश्ता? हा झालं का? हा तिला काही विचारले हाच म्हणायची. वामन महाराज ते समोरच्या नवऱ्याला तो म्हटला मी तुम्हाला साहेब म्हणते मला सगळे साहेब साहेब म्हणते पण बायको मात्र खेडेगावातली म्हटली. रविवार दिवस होता बायको जवळ घेते. हाणलं नाही तुला? ऐका मला. बायको जवळ घेते. आई म्हणली काय? जर तुला एखाद्या आईने आजकाल विचारलं काय झालं का जेवण? म्हणायचं हो. हा नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हो. झालं का नाश्ता? हो. झालं जेवण? हो. आवडलं का? हो. सगळं झालं महाराज. पुन्हा विचारलं आई झालं का जेवण? हो. झालं का नाश्ता? हो. आवडलं का? हो. झालं अजून? हो. अरे माडे घासून? हो. सगळं झालं. सगळं झाल्याच्या नंतर विचारलं ऐक आतापर्यंत मी तुला जे जे सांगितलं ते तुला समजलं का? ती म्हणली हा. जरा लेट करत नाही. मी सगळे प्रयत्न करून पाहिले. हसून पाहिलं, रडून पाहिलं, श्लोक सांगून पाहिले, ओव्या सांगून पाहिलं, सगळं केलं. असू द्या. हे बघा असं भांडवल भरपूर आहे माझ्याकडे. पण असं गुरुवारी सांगायचे भाजीमध्ये मीठ असावं किती
आपलं चवी पुरतं, जास्त पण उपयोगाचं नाही, मग ते भाजी बिघडत असतं. म्हणून झालेली सेवा सद्गुरु जो महाराज समर्पित. तुम्हाला वाटलं असेल महाराज मी यांचं नाव घेतो पण आमचं नाव राहिलं ना, तुमचं पण नाव घेतो. भगवान कृष्ण परमात्म्यांचे फुल वाहतो वाकून, भगवान कृष्ण परमात्म्यांचे फुल वाहतो वाकून तुमचं सगळ्यांचं नाव घेतो. माऊली ज्ञानोबा याचं मान राखून. उद्या पण म्हणायला नको मानव महाराजांनी घेतलं नाही. चालली सेवा तुकोबा राय चरणी माझा. आमच्या असणाऱ्या आजीबाईमुळे योग आलाय. संजय भाऊ आहेत, आमच्यासाठी अशोक भाऊ आहेत. या सगळ्या ग्रामस्थांनी मला फोन केला. आमच्या असणाऱ्या आजीबाईचं प्रेम होतं. गवळ्याचे आहेत, आमच्या गावाचे ग्रामस्थ आहेत, म्हणजे खरपोळे महाराज आहेत. मानुष महाराज सगळा काकडा पाठीवर स्व रामकृष्ण झाले ज्ञान देतो करामत म्हणून जय श्री म्हणले. तुमचं गावात धार्मिक आहे महाराज. संपूर्ण सप्ताह कमिटी आहे तर तिथं टाळ्या वाजवा यांच्या करता. 1 मिनिट वाजवा. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगाचा उद्धार होण्यासाठी काय करावं लागतं? हरीचं नाम. त्याच्या नावापेक्षा मोठं काही नाही. फक्त 1 मिनिटात कीर्तन सेवा संपणार आहे आपली. बरं का माता भगिनी, 1 मिनिट तुम्ही भजन म्हणा, 1 मिनिट पुरुष मंडळी म्हणतील. म्हणता ना तुम्ही? उद्धार व्हायला कारण एवढंच आहे. ऐका बरं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. फक्त माता भगिनी. वा वा. एकदा म्हणा अजून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. वा. बाई म्हणून अजून एकदा म्हणता का? एकदा म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अरे वा. अजून एकदा नको ना? तुम्ही किती वेळा म्हटल्या माता बहीण? किती वेळा? 3 वेळा म्हटल्या. आता एकदा म्हणतील बरं. तुम्ही म्हणू कोण्या खाली बसले बरं दादा. एकदा म्हणा तुम्ही म्हणता तुम्ही. आता तुम्ही हसा कोण लागले अजून म्हणायचं तुम्हाला. ऐका ऐका. राधा कृष्ण राधा राधा श्याम श्यामा श्यामा राधे राधे श्याम श्यामा 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 राधे राधे. आकदवडी काय झालं? आवड म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बाई करून घेतलं महाराज. येडा बेडा काय मग म्हणजे होय. झाली सेवा कृष्ण परमात्म्यांच्या समर्पित. आता हात वर करा सगळे झाले आपले कीर्तन. एवढं भक्त भजन करा संपले. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की, भैरवनाथ भगवान की, सुत हनुमान की, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल जय.